सौरभ रावांचं नाव घेते खास रामभाऊ आणि सागर. हे माझी मावशी येलो साडीवाली, ही माझ्या शेजारी ऑरेंज घातलेली ती दिदी आहे आणि अजून लाईट ऑरेंज घातलेली ती दिदी आहे आणि इकडे आहे ती भाभी. श्रीमान दुर्गेश्वर रायगड बांधायला कारागीर होते कुशल. श्रीमान दुर्गेश्वर रायगड बांधायला कारागीर होते कुशल. विकास रावांचं नाव घेते सागर भाऊ आणि रामभाऊंसाठी स्पेशल. तुमच्यासाठी स्पेशल केवढं बाई सोसल थोडं तरी सांगाल का नाही? बाजी जेवला काय कसं जेवतात ही तर माझी बहीण आली म्हणजे. हा, माझं नाव सोनम काकडे, उकाना घेते. यंदाच्या मतदानामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा सूर. यंदाच्या मतदानामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा सूर. माननीय सागर शेठ कोकणे यांना येऊ मतदानाचा पूर. निलेश रावांचं नाव घेते मामांचं मान राखून. चला सुंदर उकाणा घेतला ह्यांना सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस जाते. द्याना ठेवताय का आणि द्या. माझं नाव जयश्री श्रीकृष्ण बसवंत आणि मी तुमच्या मात्र लक्षात येणं गरजेचं आहे. या खेळाचं नाव आहे ताई घरात दारात. तुम्ही इथलंच आहे, पुण्याचा लांबला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला माहित आहे. या ठिकाणी अधिक वेळ घेता आपण कार्यक्रमाला लगेच सुरुवात करीत आहोत. 1 2 3.5 म्हटल्यानंतर 1 2 3.5 म्हटल्यानंतर जी बहीण या रस्सीवरून पुढे उडी मारेल त्या शेल स्कूटीची मान करी. किती सोपा खेळ, एका झटक्यात घरी जाचाल गाडी बसून. 1 2 3.5 स्पर्धा काय स्कूटी काय सोपी वाटली काय? मग ते इतक्या उंचावरून तुझ्या तरी बायकोला उडी मारायला लावशील का? ऐका, मी तुम्हाला अगोदर शब्द दिलाय, कोणत्याही बहिणीचा माझ्याकडून या खेळादरम्यान अपमान होणार नाही. ओके, त्याच्यामुळं मला पण बहिणी आहेत, तुम्ही माझ्या बहिणी आहात. या ठिकाणी सुरक्षित खेळायचे. अजून एकदा सूचना, उड्या मारताना जे गुडघे दिसतात, दम लागतोय, रामभाऊ मामा होणार असेल, घरी गुड न्यूज असेल, त्यांनी नाही खेळलं तरी चालेल. लक्षात व्यवस्थित खेळा, पुढे जा, बक्षीस पात्र हो. चला खाली बसायला सांगायचं. एकदा टुमकीनं उडी मारायची, चालायचं नाही. तसा त्रास होत असेल आताच खाली बसले तरी चालेल, काही करू शकतो, दम लागू शकतो, गुडघा खेळू शकतो. अशी तर माझी बायको स्कूटी जिंकण्यासाठी उड्या मारायला तिचं लिगामेंट आउट झालं. 3 लाख रुपये खर्च सांगितला. म्हणजे मला जिंकून घ्यायची होती. असं असतं. कारण ऐका, दाजींकडून तुम्ही 25,000ची पैठणी उद्याच मागू शकता, उद्याच मागू शकता. काय दाजीचा घासही नाही म्हणायचा. पण हिथं जिंकलेली 5,000ची पैठणी तुमच्यासाठी फार महान असते. का? मी कष्ट करून जिंकलेले, लगेच स्टेटस महाराष्ट्रभर मी जिंकली स्वतः. आणि म्हणून तुमच्या ताई मी घरात म्हटलं, अख्खं गाव घरात गेलं, तुम्ही दारातच राहिला. तुम्ही दारात राहिल्यामुळे कसं झालं, थांबा, त्यांना एक डाव माफ दे, परत कुणालाही चुकीला माफी. असं आपण दारात कधी उभं राहतो माहितीये का तुम्हाला? दाजींच्या पगारा दिवशी. कधी येतो माझा वाहक? पगारा दिवशी माझी बायको मला वाहक म्हणते. एरवी कुत्र्याशिवाय बोलत नाही, मनात की मनात. का वाघा पुढं तोंडावर म्हणायचं काय घासेल कोणाचं? लक्षात आलं? पगारा दिवशी आम्ही पुढे उभा राहतो, दारात उभा राहतो, कामाच्या निमित्ताने, धुणं वाळू टाकण्याच्या निमित्ताने, पारदारीत जाण्याच्या पुढे येण्याच्या निमित्ताने बघत असतो, आला का माझा वाहक. आणि मनातली मनात म्हणत असतो, झाल्या तिन्ही सांजा करून शिंगार साजा, वाट पाहते मी येणार साजनवा. तसं दाजींची वाट बघत बसू नका, आऊट व्हा. आता आऊट व्हायचं नाही, पुढे जायचं तुम्हाला. चला दारात, घरात, दारात, घरात, दारात, घरात, दारात, घरात, घरात. बाबा शपथ माझं का जात आहे तुम्ही अजून कोण? म्हणजे दिवसा ढवळ्या डोळ्यात माती टाकण्याचं काम करतात. ऐका, 100 रुपये कोणाकोणाला दिन म्हटलं होतं मी. यातल्या 100 रुपये कोणाकोणाला दिन. ओ मिळे, अच्छा
मिले सूर मेरा तुम्हाला रिकाम्या जागा भरा. ज्या बाजूला उभे आहेत ना त्या रिकाम्या जागा भरायचा. या चला, खूप सोपा खेळ आहे. लक्ष देऊन घ्यायला खेळा तर पुढे जाल. माझ्या बहिणी चला, घरात रिकाम्या जागा आयसा या तिथली तिथं शिफ्ट होत आहे. या चलो, दारात तुम्ही माझ्या समोर आवड झाला. त्या गेल्या तुम्हाला काही सावध राहा. चला, दारात आई साहेब गेलं. इकडे नाही ना कोण. या आई साहेबांना 100 रुपये देऊ. आणूर दादा, आई साहेबांना 100 रुपये अर्धे हजेरी द्या. मग काय, पूर्वी शनिवार रविवारी दूरदर्शनला चित्रपट असायची. बायका एक पारूक करून यायच्या. गावाकडे एक पारूक म्हणजे माहितीये का, दुपारची सुट्टी, अर्धे हजेरी. आरती मिळली तरी चालेल पण मला पिक्चर बघायचा. दारात वाचले. या ताई साहेब या येणू. दारात सगळ्या हुशार झाल्या. काय होतं. चला, ज्यावेळेस खेळ लक्षात येतो त्यावेळेस स्पीड चालू. स्पीड मध्ये पण चुकायचं नाही. चला, दारात गेला आई साहेब तुम्ही. चला, जाळ झाला तुझा आणि तुझ्या शब्दाचा. घरात सगळ्या हुशार झाल्या. ज्यावेळेस तुम्ही सासरी जात नाही ना तेव्हा मला तुमची समजूत काढायला माहेरात यावं लागतं. चला, दारात तुम्ही माझ्या शेजारी उभं राहून आऊट झाला. माझ्यासारखीच उडी मारायची होती. अख्खं गाव दारात गेलं तर तुम्ही घरात आऊट झाला. त्याच्यामुळे तुम्हाला आऊट करण्यासाठी नव्हतो आलो बरं का. लक्ष द्या. 1 2 3 हॅट्रिक. ही ताई आहे बरं का. तुम्ही तिघी चला. आधी ही दिदी आहे माझी. येतायची. मी जवळ आलो तरी आऊट व्हायचं नाही. डोकं जाग्यावर ठेवलं की पुढे जाते. घरात काऊ दे. आयु चला गाव कशाला व्हायचं जाऊ. चला पुढे रिकाम्या जागा भरा. चला, घरात आऊट होण्यासाठी उभं राहिलं फक्त माइंड लक्षात ठेवा. ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्या का वाजवा माहितीये का. जसा खेळ चालू झाला बिचारी वरच बघा ना. शब्दावर लक्ष. इकडं तिकडं बघितलं आणि ह्या तोंडाकडे बघितलं तर हमखास आऊट होत. बघण्यासारखं तोंड नाही म्हणायचं तुझं. आऊट करतंय तसा इकडे. चलो, 1 2 3 4 5 6 जाऊ द्या पुढच्या राऊंडला. चला, अजून एकदा बहिणी या. तिथं ऑलरेडी वेटिंग आहे बरं का. त्यांनी ओळखलं काय म्हणत नाही बरं का. चला, 20 बोलावल्या 200 उठल्या. या पटपट या. चलो, बरोबर आहे त्यांचं. सही पकडे आणि ओळखले. टिकायचं असेल तर म्युझिकवर लक्ष दिलं पाहिजे. बजाव. चला, ताई ऐका. जे आउट होईल आणि ज्याला असं वाटतं की मी काहीतरी वेगळं बोलू शकते, आता सांगितलेल्या कामांपैकी काहीतरी विशेष असं कामगिरी सांगू शकते, त्यांनी बोलून दाखवलं तरी चालतंय. उत्तर योग्य असेल तर आपण त्यांना मानाची पैठणी देणार आहोत. बजाव. तुम्हीच बजाव. चलो नेक्स्ट. तुम्हीच काय सर बजाव.
रिकाम्या जागा भरा. थांबा. हो खेळत आहे खेळा. बचाव. हा जाऊ द्या. मम्मी बोला. मी दणक्यात मग अशी 7-8 सागरभाऊंची नावं सांगितलेली. त्याला म्हणायचं उत्स्फूर्त प्रतिसाद. टाळ्या. टाळ्या, बस. त्यांना 100 रुपयाचं बक्षीस. जीवनराव आहे 2 मुलांचा बाप. प्रेम केल्याशिवाय झालंय का? सोपं नाही. काय दाजींचं नाव आहे? जीवनराव. ह्याच्या जीवनाचे साथी रे साथी रे तेरे बिना बित्याचे आहे ना. जोरदार टाळ्या. बहिणीच्या जोरदार उठवण्यासाठी नको घेऊ म्हणलं तरी घेतला आणि कणकट घेतलाय. जीवनदाजीसाठी 100 रुपये देणार. माझा नाही येतो रिमॉल. काय असं, माहिती हा, माझ्या द्या. खिशात आहे. चला ताई. हा काळं गोर राळं राळ्यात राळं मिसाळलं. काळं राळं गोर राळं राळ्यात राळं मिसाळलं. मी एवढा काळ असताना सुद्धा बरोबर म्हणतो ह्यात किती भारी, किती देखण्यात किती सुंदर आहेत, किती ब्युटिफुल आहेत. आणि महिलांना जाहीरपणे तुम्ही लय सुंदर दिसताय असं म्हणण्याचा अधिकार महाराष्ट्रात रामभाऊला आहे. कारण का मी तुमचा भाऊ आणि तुम्ही माझ्या बहिणी आहात. आपला भाऊ राम भाऊ. असं रागाचा काही विषय येत नाही. दाजी नसत्या चांगलं म्हण पण मी म्हणतो ना माझ्या बहिणी लय भारी. ताई काळं राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसाळलं. बोलू नका. तुमच्या मनातली मला पाठ करा. काळं राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसाळलं. काळं राळं गोरं राळं राळ्यात राळं. काळं राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसळलं. 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 कॉन्फिडन्सनं म्हणलेलं आहे. पण 4.5 बरोबर म्हणलेलं. त्यामुळे पुढच्या राऊंडला लावून ना. हा काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळलं. 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 ह्यांनी वेळ करेक्ट मिसाळले बरं का. काळं राळं गोरं राळं आहे ना. जोरदार टाळ्या जोरा माझ्या बहिणीसाठी. जा पुढच्या राऊंड. मिसळलं. काळं राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसळलं. काळं राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसळलं. काळं राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसळलं. जाऊ द्या ह्यांना बी पुढं म्हणायचं. मी अजून पाहिजे नाही. आता करावं लागेल. स्पर्धा आहे. हा. तुम्ही म्हणा मी तुमच्याकडे आले. हा काळं राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसळलं. गोरं राळं राळं राळ्यात राळं मिसळलं. बस. त्यांना 100 रुपयाचं बक्षीस द्या. या राऊंड मधनं पहिल्यांदा आऊट झाल्यामुळे. बोला ताई साहेब. आई ग. काळं राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसळलं. 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 दुसऱ्यांदा चुकला नंतर म्हणण्याचा प्रत्येकाला त्याच्यामुळे आऊट. असं एन्जॉय घ्यायचा. आऊट तर आऊट. बोला ताई साहेब. काळं राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसळलं. काळं राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसळलं. काळं राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसळलं. काळं राळं गोरं राळं. अरे मला म्हणलं तुझी काय उचल. काळ्यात काळं गोरं आयो. काळ्यात काळं गोरं हॅलो. वा आवाज द्यायला अमेरिकाचा कुठला आवाज आता. हॅलो म्हटला तो द्या. द्या. खूप सुंदर सिस्टीम आहे. पण थोडंसं माझ्याकडून काहीतरी मिस्टेक होते. हात वगैरे लागतो त्यामुळे ती हलते. हां बोलत आहे. काळं राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसळलं. काळं राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसळलं. काळं राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसळलं.
काळं राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसळलं काळं राळं बरोबर आहे त्या पाचव्यांदा चुकले हा काळं काळं राळं गोरं गोरं राळं 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 मिसळलं काळं राळं गोरं राळं त्या अवघड बाया दीडच म्हणल्या काळं राळं गोरं राळं काळ्यात काळं मिसळलं काळं राळं गोरं राळं काळ्यात काळं मिसळलं 100 रुपयाचं बक्षीस द्या जे नाही बहीण हसवत त्याला बक्षीस देणार आपण हारलं तरी चालेल मैं भारत की बेटी हूँ मैं कुछ भी कर सकती हूँ घाबरायचं ना हा काळं राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसळलं 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 टाळ्या वाजल्या म्हणजे नाव पुढे यांना चला काळं राळं काळं राळं राळ्यात राळं मिसळलं काळं राळं काळ्यात राळं मिसळलं काळं राळं राळं काळ्यात राळं राळ्यात राळं मिसळलं काळं राळं काळं राळं काळं या हास्य जत्रात या माझ्या बहिणीला मी लावणार आहे हसायला ना आपल्याला किती निरागस हास्य आहे बरं का त्यांचं म्हणजे चुकडे त्यांच्या लक्षात आलं पण त्या म्हणत राहिल्या प्रांजळपणे म्हणून या ताईला 100 रुपयाचं बक्षीस द्या चला काळं राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसळलं 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 दम आहे पळावून झाला असू द्या चांगला प्रयत्न होता बेटी हूँ कुछ भी कर सकती हूँ मैं भारत की काळं राळं बोलो हा अभी कुछ नहीं करने का यही बोलने का हाँ. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले काळे राळा गोरे राळे राळ्यात राळे मिसळले काळे राळा गोळे राळा राळ्यात राळे मिसळले काळे राळा गोरे राळा राळ्यात राळे मिसळले काळे राळा गोरे राळा राळ्यात राळे मिसळले तुम्ही कुठले ताई त्याच्यामुळे भाषेचा प्रॉब्लेम आहे पण असू द्या कॉन्फिडन्सने म्हणत होत्या त्यांना सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस द्या चल आऊ काळे राळे गोरे राळे काळ्यात ना ताई लागायचंही काय तर काहीतरी मिसाळताना ह्याला महत्व आहे काळे राळे गोरे राळे काळ्यात काळे राळे गोरे राळे काळे राळे गोरे राळे काळ्यात काळं मिसळलं काळे राळे ऐका पुढे येतो त्या भगिनी कधीही मंचावर आलेल्या नसतात त्या बोलतात भले चुकू द्यात पण त्या कॉन्फिडन्सने जेवढा म्हणतात ना त्यासाठी टाळ्या वाजवा रोजच आपल्याला काम आहे चूल मूल आहे दाजीचं तेच तोंड आहे पण कधीतरी हसणारे चेहरे पण आपल्याला बघायची संधी मिळते म्हणून या बहिणीला 100 रुपयाच्या बक्षिसाने पैठणी द्या म्हणा आता तुम्ही 5 वेळा म्हणलंच पाहिजे काही म्हणा एक एक शब्द पदार्थ जोडा हा काळे आई 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 मुद्दा बोल का म्हणताय तर खरं हा काळे राळे गोरे राळे काळ्यात काळं मिसळलं काळे यांना बी 100 रुपयाचे बक्षीस त्यांनी बी लय हसायला हा काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले काळे काळे का रे बरोबर म्हणतो त्या टपकावला रामभावला त्यांना बी 100 रुपयाचे बक्षीस मला मारून गेलं म्हणून 100 रुपयाचे बक्षीस दे हा म्हणजे सगळ्यांनी मारू नका नाही तर मारुती व्हायच्या तोंडात कसं जरी दिसलं तरी माझ्या आईला मिळेल आवड हा काळे राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसळलं काळे राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसळलं काळे राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसळलं का रे काळे राळे गोऱ्यात
काळे राळे गोऱ्यात राळे राळ्यात राळे मिसळले काळे राळे गोऱ्यात राळे राळ्यात राळे टाळ्या किती कॉन्फिडन्स आहे बोला बोलत आहे बोलत आहे. काळे राळे गोऱ्यात राळे राळ्यात राळे मिसळले काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले काळे राळे गोरे काळ्यात मिसळले काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. त्यांना बी 100 रुपयाचं बक्षीस द्या. हा तुम्ही व्हेरी गुड. इकडे 2 बाउन्सर ताई इकडे बघा, इकडे बघा, आम्हाला बी दिसू द्या. राम कृष्ण तसाच बोंबला आम्ही वळखले कोणता देव व्हायचा ते. हरी राम कृष्ण हरी हरी राम बासरी अशीच आहे. वा कृष्ण हरी हरी कुठे चक्कूची फोट रामभाऊची पाहिजे पुढे या खालून वन समोर झाला की या इकडे. कुठे गेले चक्कूची फोट तर या इकडे तर बघा. तुम्ही वन समोर केलं ह्या परत आल्या येत आहे. लक्ष देऊन शेवटपर्यंत आहे का. सुंदर देवादिकाचा उखाणा आहे. हा देवादी कसं उखाणा काच्याच्या भाषेत चिकूची फळ दिगंबरांची पप्पी लय थांबा. आलेत का आलेत का आले बोलवा वर. मला बी बघायचं किती गोड आहे. तुम्हाला नाही घ्यायला लावणार मीच घेणार. इतका ताजी गोड तरी कुठे गेले. रामभाऊची पप्पी नाही सोसणार लगेच गेली. वहिनीची मला खुश होणार म्हणजे माझ्या ताईंची. जोरदार टाळ्या वाजवा. हक्के उखाणं घेताना असं उखाणं घ्यायला सुद्धा धाडस लागतो. त्यांना माहित आहे हक्के तुम्हाला हसवण्यासाठी घेतलेला आहे. असं कोणाला वाटतं की बाबा माझा अपमान हो नाही. त्यांना असं वाटलं की मला हक्के उखाणं घ्यायचा आहे, गंमत करायची म्हणून त्या ताईंनी ही गंमत केलेली. म्हणून रामभाऊंकडून त्यांना 200 रुपयाचे भाव दिले. त्या ताईंना बक्षीस अमर दादा 200 रुपयाचं बक्षीस देता येणार. खूप सोपा खेळ आहे हा. खेळ ना इलाज तुमच्या लक्षात वर न जाऊ द्या. डोक्यावर फिरायचं नाही, डायरेक्ट द्यायचं पाशी पटपट. प्रत्येकीचा हात लागला पाहिजे, प्रत्येकीचा हात लागला पाहिजे. शाबास घ्या तुम्ही घ्या पळा जावा बसा खुर्चीवर. व्हेरी गुड. असं लक्षात आलं. स्पर्धा बरोबर चालू होणार. तुमच्यापैकी ज्या तुम्ही नका सांगू कोण बसला, आम्ही सांगणार. थोडा अंपायर आमच्याकडे. कोण बाळा कोण कोण रसवाने कोण आम्ही बघतो काय. थांबा. तसा तर तुमचा ग्रुप पाहिजे द्यायची नाही. क्रॉस डोक्यावरून जाऊ द्यायची. प्रत्येकीने हाताने पास करायची. चलो 1 2 साडे माडे 3 चलो पास पासिंग 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 पासिंग. व्हेरी गुड. कम ऑन ताई कम ऑन. गेला ग्रुप. हा ग्रुप सुखरूप घरी जा म्हणजे घरी जा. थोडं बसा. चला चला. तुम्ही सांगू नका कोण गेला, आम्ही सांगतो. या चला.
माजी नगरसेवक विरोधी पक्षनेते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निवडणूक विभागाचे पिंपरी चिंचवड शहराचे प्रचार प्रमुख माननीय श्री विठ्ठल उर्फ नानासाहेब काठे यांचं या ठिकाणी आगमन झालेले सागरभाऊ खंडूशेठ कोकणे युवा मंचाच्या वतीनं नानासाहेब आपले या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. सागरभाऊ खंडूशेठ कोकणे युवा मंचाच्या वतीनं माननीय श्री पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विरोधी पक्षनेते माननीय श्री विठ्ठल उर्फ नानासाहेब काटे यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान होतो आहे. माननीय श्री नानासाहेब काटे यांना विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. या तुला घालाया घेते पाणी घेऊन घेते तुला खेळाया घेते खेळाया घेते पाणी घेऊन घेते खेळाया घेते पाणी घेऊन घेते पाण्याला जाते 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 पाणी घेऊन घेते. पुढच्या माझ्या ताईंना पुढच्या ताईंनी ह्यांच्यासाठी जोरदार टाटा करा आणि आपण डान्स करत पुढे जाणार आहोत स्पर्धेत सामील. युनिक पाहिजे काहीतरी युनिक बजाव. हा चला चला वा 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 क्या बात. व्हेरी गुड. चला डान्स पाहिजे डान्स. आनंद घ्या स्पर्धेत आनंद. हा डान्स. हा व्हेरी गुड. हा येत नसलं तरी नाचायचं. हा वा वा. बसली 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 यू. बसली बसली. नाही 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 चिटिंग 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 आहे चिटिंग आहे चिटिंग आहे चिटिंग आहे चिटिंग आहे चिडकी. या व्यक्तीच्या माध्यमातून गेली 6 वर्ष झालं अनेक विषयांवरती प्रकाश टाकण्याचं काम या ठिकाणी गौरव फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत साधा चौकडीच्या करामती या माध्यमातून मंचावरील विजेत्या झालेल्या माता बहिणीच्या माहितीसाठी सांगतो. सागर भाऊ तुमच्या पण माहितीसाठी सांगतो. माता बहिणीनं तुमच्या पण माहितीसाठी सांगतो. आजकडे बाबाकडे 40 एकर जमीन होती. गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली. त्यांची झोपण आवडत आहे. राहिलेली 5 एकर फुटेल एक एकेचा नवद पुरा करीन. कुणी रामभाऊ म्हणतात रामभाऊ
तिथं विषय गंभीर, तिथं रामभाऊ खंबीर असा माझा डायलॉग असतो. पण आपल्या प्रभाग क्रमांक 27 मधील जिथं विषय गंभीर तिथं आपला भाव सागर शेठ, खंडू शेठ कोकणे खंबीर त्या भावासाठी जो टाळ्या वाजवा.